तुमचं किती अनुभव आहे हा वर्ष? हे अद्रकचं पहिलं वर्ष आहे. महिन्यावर पाऊस चालू होता रिमझिम नाही का, बरोबर. एक महिना उघडत नाही. त्या दरम्यान सारखा पाऊस असल्यामुळं फुटवायच्या काळाचं सुरुवातीला त्याला वाटत गाभ्यात होतं पाणी बरं जातं. हे लावून लय मोठा खर्च झाला, पण एकदा ते वर आलं ना हां, तेव्हा बरं वाटलं जरा. बरं वाटलं जरा. 1 रुपये तुम्ही खर्च केलाय, तुम्ही अर्धवट बेसल डोस टाकताय तर तुम्हाला दुप्पट उत्पन्न मिळतंय. तुम्ही जर पुरा बेसल डोस टाकला तर तुम्हाला 3 पट उत्पन्न मिळालं असतं ना. SCT वैदिकचा बेसल डोस पाण्याने वाहून जात नाही, हे पहिलं मुद्दा लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, SCT वैदिकचा बेसल डोस हा पूर्ण ताकदीने द्यायचा राहतो. तुम्ही 3 वर्षापासून वापरता म्हणून तुम्हाला खालून बेस मिळाला. तुम्ही जर पहिलेच वर्ष तुमचं असतं तर तुमच्या पण याला करपा आला असता ना. हो. इथं जवळजवळ आसपासच्या बरेच सगळे केमिकल आहे आल्याची. हो. किती प्लॉट आहे सगळे आसपास इथं? आतापर्यंत 5 प्लॉट आहे आपला धरून, पण आपला हे वैदिक आहे पूर्ण. तेच ना, काडीपासून करपाय त्यांना खालून. मग तो हिरवा स्टंपच नाही डायरेक्ट. आणि हे पान आहे ना हां, डायरेक्ट असे पाष्टासारखे वाळून गेले. त्यांचा कंद 100-200 ग्रॅम 150 ग्रॅमच्या आसपास थांबून जाणार. म्हणजे जुना असेल तर पावशेर पण जाईल. आपला कितीपर्यंत जाईल? तो एकदा उकरून पाहिला आम्ही, 25-30 ग्रॅमची पंजा लावला होता. बर त्याला बरंच अर्धा किलोपर्यंत गेलंय, म्हणजे 300-400 ग्रॅम पर्यंत गेलंय ते आत्ताच. जमिनीमध्ये म्हणजे सुरुवातीलाच बदल वाटला दुसऱ्या वर्षीच. नांगरताना जे चिपाडे निघायचे ना रान, ऊसाचं रान, हां, ते डायरेक्ट निघत मऊ नाही. निघाली रव्यावानीच. तेव्हापासून किटाडच पाहायला नाही भेटला आपल्याला इथं. ट्रॅक्टरवाली चर्चा होती, किटाड पहिले लय निघायचे, आता लय मन मोकळ्यासारखं नांगरता येते. मला तुम्ही पण खत वापरा ना म्हणलं. हे रानांमध्ये ना गवत पीक सगळ्यात महत्वाचं पीक असं एकदम म्हणावं चांगलं लागेल. येतं. हे बांध बघा ना समोरचा, तो समोरचा बांध दिसतोय का? रानच गवताचे. बरोबर. त्याच्या याच्या मागं बघा, आता हे मागं बांध आसपासचा कोणी बघा. माणूस आता येऊन हात जर बांधलेला सांगितलं आहे बघा ना, गवत किती तुफान आलेले. ओरिजिनल ह्या मातीमध्ये गवताचं भरपूर ना, प्रमाण आहे, आतापर्यंत याला 2च खराब नाही झालेत तरी सुद्धा. तरी. ज्याच्याकडून बेन आणलं का आपण, त्यांनी 2 महिन्यानंतर फोन केलता, बेन उतरलंय का व्यवस्थित बा, त्यांनी खात्री करण्यासाठी. बर. कारण की त्यांच्याकडे कंदकूज बरेच आहे, असे बेडच्या बेड बसले. त्याला म्हणलं आपल्या याच्यात नाही दिसत बा अजून. नाही म्हणे, असं नाही होणार म्हणे. आमच्या जवळजवळ 90-95% लोकांचे बेडच बसलेत. समजा या आल्या पिकामध्ये किती टन निघाले का अंदाज आपल्याला? 35-40 टनापर्यंत जायला पाहिजे. आज आहे 45 रुपये चालू किलो. हो. 40 रुपये धरला, किती होईल? 16. काय करायचं एवढं पैसे? परत आपल्याला लावून दुसरी. केमिकल मध्ये अशी गॅरंटी आहे का? नाही, का जास्त खर्च केला जास्त उत्पन्न मी निघाल? वापरलेलं आहे, मला माहिती नाही गॅरंटी त्याच्यात. हा, गॅरंटीच नाही त्याच्यात. 1.5-2 लाख रुपये खर्च केले, 15-16 लाख रुपये मिनिमम धरतोय आपण. आता यांना पॅकेज काय झालं हो? 12 लाख रुपये धरा, जाऊ द्या बाकीचा खर्च जाऊन. महिन्याला किती झाला पगार? नोकरीला एक कुठं? हो. किती पेमेंट आहे तिकडं? 15. तुम्ही किती तास देता तिकडं? तिकडे 7 तास. 7 तास काम करता, 15,000 रुपये मिळता. इथं किती वेळ देता? महिन्यातले काय 4-5 दिवसच काम आहे. आणि लाख रुपये महिना, हे बरोबर नाही. तसं हे रोज 4 हात जाणार आहे, आणि ते आध्यात्मिक नुसार ते देवाच्या चरणी अर्पण होणार आहे. चरणी अर्पण. दोन्ही पण तुम्ही वैदिकवर पिकवणार आहे. लागवडीच्या आधी सेंद्रिय कर्ब चेक केलता ना, 0.3 होता, म्हणजे आदल्या पिकाला. 0.3 होता ह्या जमिनीचा. मग आता नंतर केला परत? नंतर ऊस गेल्यानंतर केला, हा, तर ऊसाचं पीक येऊन 0.10 होता. क्या बात आहे. पहिल्यांदी वाटायचं कसा वाढवायचा मार्ग नव्हता माहिती. मार्ग नव्हताच हा, माहिती. मग शेणखत टाकायचं, पण ती काय वाढत नव्हता. ज्या वावराने आपल्याला 5 लाख रुपये दिले त्यातले 1 लाख बाजूला काढायचे, 10 लाख दिले ते 2 लाख बाजूला काढायचे, आणि ते त्याच वावराला खर्च SCT वैदिकवर करायचे. एवढं तुम्ही जर डोक्यात ठेवलं तर आजपासून 5 वर्षांनी तुम्ही करोडपती झालेले असं माझं वाक्य लिहून घे. केमिकलचे जे प्लॉट आहे सडकंद टूज बिल संपल्यातच जमा. बरोबर आहे. आणि आपला जो प्लॉट आहे ते संपले बी पाहिजे, त्याशिवाय आपल्याला कोण विचारतं? काही जण म्हणतील का बाबा पा राम सर स्वतःची कंपनी चालवायला बाकीच्या लोकांचं वाटलो करून राहिला. आलं औषध आहे का नाही?
औषधी हे औषध आहे आणि त्या औषधाला तुम्ही केमिकल खाऊ घालता. त्यांनी सडायलाच पाहिजे. ते जर नाही सडलं तर उद्या तुम्ही सडाल. मग आलं सडलेलं परवडाल का माणसं सडलेले परवडतील? म्हणून निसर्ग त्याला सडवतो. तुम्ही आता किती क्षेत्रातली सोयाबीन काढली? एवढं 15 गुंठी हे सगळं दीड पोत झालं ना एवढ्या. किती आनंद झाला. बरं त्या उपनेरवाल्यांनी किती नेलं? तुम्हाला किती ठेवलं? काही राहिलंच नाही. तणनाशक माणूस सुद्धा एवढं गवत आहे. म्हणजे तुम्ही गवतावर जास्त प्रेम करता पिकाचं. तसंच म्हणावं लागेल. बरोबर आहे की नाही? हे एक प्रकारे मस्करीची ना शेतीची. काय वाटतं? मस्करीची. हा, ज्या अर्थी तुमचं तण एवढं जोरदार आलेलं आहे त्या अर्थी मातीत दोष नाही. जर मातीत दोष असं तण बी नाही यायला पाहिजे. म्हणजे काहीच येत नाही म्हणल्यावर मग मातीत दोष आहे. पण तण येतंय पण पीक येत नाही म्हणल्यावर थोडं चुकीच्या दिशेने काम होते. हो. दिशा चुकती. नुकताच पाऊस उघडलाय काल. 6 महिन्याच्या 180 दिवसाच्या पावसानंतर एवढं स्वच्छ वातावरण. आता एवढा पाऊस असल्यानंतर इकडे भात शेती सोडून दुसरं काय नाही. शेवंतीचा प्लॉट म्हटला की त्याला ते लाईटी लावा रे, बल्ब लावा, त्याशिवाय ते जगतच नाही. मला लावताना पण असंच म्हणले होते, काय म्हणले? लावू नको, एक तर लावेल नाही आपण कोणी इकडे, आणि लावले त्याला लय खर्च येतो. आता हा 2 महिने आणि 8 दिवसाचा प्लॉट आहे. घ्या 2 महिने घरचा आणि आहे 8 दिवस. आणि ते बी पावसातला. मला वाटलं थ्रिप्स तुडतुडे मावा सोडताय का काय? नाही, जरी असला ना तो गवत खातोय. गवताची जाळी झालेली आता ही खुरपणी चालू आहे ना. हा, गवत खालंय पण ते पान नाही खाली त्यांनी. याच्या आधी ऊस पण होता ना, ऊसाला पानावर टिपका सुद्धा नव्हता. आता हे 4थं वर्ष आहे माझं. 4 वर्ष झालेत म्हणायची हे बापरे, पावसाळ्याच्या तुम्ही जुने युजर आहे. हो. 90 गुंठे 89 गुंठे क्षेत्र आहे. 179 टन गेला था ऊस. 180 म्हणा भाऊ. हो, 90 गुण 180 म्हणजे किती झालं? 2 टनाच्या आसपास जाते. आणि हे सगळे वावर तयार केलेले, खाली खडक आहे हा, आणि याच्यात फक्त गुडघे इतकी. आता आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्यावरून कळतं ना आपल्याला, इकडे यायला तोच रस्ता आहे का? गुडघे इतकीच माती याच्यात खाली. इकडे यायला तोच रस्ता आहे. हो, तोच. म्हणजे ते सगळं इथं माळरानच होतं म्हणायचं. सगळं खडक आहे. हे इथं रान माळरान होतं पहिलं. हा, हे जे आहे ना हे हा. पूर्ण टेकडू होतं बर, असं. त्याच टेकडासारखं टेकडू होतं. हा, हे असं तिकडे पूर्ण फोडलेलं जागा पावसा- इथून दिसतंय ना. पावसा टेकडू होतं. ते समोर बघा याची फोडलेलं बघा, पूर्ण त्या टेकडू होतं. डोंगरापाशी. याच्यात खाली खडक आहे. ह्याच्यामध्ये हा, आणि 3 फूट माझे 3 सव्वा 3 फूट. फक्त 3 फूट माती, हो तरी एवढा ऊस काढला. हो. समजा हे नसतं वापरला तर तसं मग आपला आहे तोच अनुभव असतात. 40-50 टन. बर. 50 पण नाही. आता इकडं पावसाळ्यामध्ये ना या सऱ्यांमधून पाणी चालते उपळायचं. ते काय खडकं दगड बिगड आहेत ना अजून, कपच्या वगैरे आहे ना. हे काय म्हणजे तुम्ही खोटं बोलायची काय गरज नाही ना. म्हणजे हे दगड अजून वावरामध्ये तसेच आहे. पीठ व्हायला लागले हळूहळू दगडांचं. हो, हे असं वा वा हे वा खुडून वा. खुडून क्या बात पीठ आहे, व्हायला लागले. क्या बात आहे. म्हणजे सॉइल चार्जर मातीचं सोनं करतं हे खरंय. समजा तुम्ही याला कुठल्याही प्रकारचं मल्चिंग केलेलं नाही, पहिला नंबर 1 सगळ्यात मोठं चूक सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने. बरं, दुसरं वरून काही कव्हरिंग केलं नाही. नाही कव्हर नाही, काहीच बरं, नाही. म्हणजे लाईट पण नाही कुठं काही. त्याच्यानंतर तुम्हाला वरून बल्ब केलेलं नाही तुम्ही. नाही परवापर्यंत दुःख होतं इकडं. याला Continue धुकं 8 दिवस दुःख होतं. शेवंती तर करपून जाते. पण आपली नाही कर आपली. काय क्वालिटी बघा ना तुम्ही. हो, आमच्या ऑफिसमध्ये फुलं येतात माळ्याकडून. बरोबर. त्या फुलांना धक्का लावला का त्या पाकळ्याला पाकळ्या अशा खडून जाते ते direct. हात लावा का नाही लावा असं भीती वाटते. या अशा असं जर केलं ना, असं जर केलं ना, पाकळ्या खडून जातात. संपला विषय. हे बघ, हे बघ, हार्वेस्टिंगलाच पाकळ्या घालतात फुलांच्या. हे बघ. एक नंबर आहे. हां, नमस्कार. आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये धामणगाव आवारी या गावामध्ये पाठीमागे आपण ड्रोनमधून पाहिलं की तालुक्याचं गाव दिसतंय. म्हणजे तालुक्याच्या गावावरून अकोलेच्या शहरापासून हाकेच्या अंतरावर आज आपण 2 प्लॉट आपण इथे समोर शेजारी बघितले. एक पहिलं शेजारी आल्याचा प्लॉट आहे आणि इथे शेवंतीचा प्लॉट आहे. तर सुरुवातीला आपण शेवंतीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. खरं तर नुकताच पाऊस उघडला आहे काल. हो. आणि आज 6 महिन्याच्या 180 दिवसाच्या पावसानंतर हे तुम्हाला आज उसंत भेटली. एवढं स्वच्छ वातावरण.
आता एवढा पाऊस असल्यानंतर इकडे भात शेती सोडून दुसरं काय नाही येत. आणि भातच फक्त तर त्याचं पण वाटोळं आहे यावर्षी, हो बरोबर आहे ना. म्हणजे त्याच्यामध्ये वाटोळं म्हणजे या अर्थाने का सगळ्यांचे गुच्छ झालेले असे, कोणाचेच लोंबी अशी मोकळी फैलावलेली नाही. नाही SCT वैदिकचा जर बाग सोडला भात तर कोणाचीच भाताची जी लोंबी आहे ती अशी मोकळी सुटसुटीत रोप सुटली. आहे पण दाणे नाही त्याला. फळशी जास्त आहे, म्हणजे फेल जास्त, वाण जास्त निघणार आहे. हो आणि करपा पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. करपा भरपूर आहे, प्रत्येक प्लॉट आहे जवळजवळ करपा आहे आणि शेंडा करपा तर सगळीकडे आहे. सगळीकडे. मी तर ऊस पाहिला रस्त्याने करपलेला, ऊस सुद्धा करपले तर मुळीच नाही राहिली ऊसाला. असं जर ऊस हाताने पूर्णपणे तोडला ना, मग तो जो ऊस आहे तो वेगळ्याच व्हरायटीचा वाटत होता. जसे केळीमध्ये ब्लू जावा आलेली केळीमध्ये, तसं ऊसामध्ये बी ब्लू जावा आला का असं वाटलं मला क्षणभर. त्या ऊसाला सुद्धा रोग आलेला आहे. एवढ्या मोठे प्लॉट पाहिले आपण 2-3. तांबेरा. मग एवढ्या प्रचंड विपरीत वातावरणामध्ये तुम्ही आवारीच ना. हो मग आवारी पाटील मला सांगा, तुमचं हे शेवंती एवढी हिरवीगार एकसारखी कशी? हे याला आपण बेडमध्ये ना, मंत्र मारता का तुम्ही काही? नाही नाही मंत्र विंत्राचं नाही मग काही. तंत्र वापरता का? हो तंत्रज्ञान वापरतो ना. कुठले Soil वापरता? charger technology. सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरता. मी वैदिक तर soil पाहिलं शेवंतीचा प्लॉट म्हटला की त्याला ते लाईटी लावा रे, बल्ब लावा, त्याशिवाय ते तसं- जगतच नाही. मला लावताना पण असंच म्हणले होते, काय म्हणले? लावू नको, एक तर लावेल नाही आपण कोणी इकडे, हां आणि लावले त्याला लई खर्च येतो. हां, मग एक बल्ब येत लावायचा नाही, या खर्च थोडा आहे. पावसाळ्यात येतच नाही म्हणे ते. मातीत जर कस नसेल तुम्ही वर किती नाटकं करा, काही उपयोग नाही. मला सांगा. वर बल्ब लावून वरून हीट तयार करण्याच्या ऐवजी तुमच्या जमिनीत जर ऊब तयार झाली, मायेची ऊब ज्याला आपण म्हणतो, ती तिची नाही. सरकशाला आहे का? कशी कुठंच नाही. तीच तुमच्या शेवंतीमध्ये दिसते. दिसते. म्हणून मी इथं उभा राहिलो. आता हा 2 महिने आणि 8 दिवसाचा प्लॉट आहे. घ्या 2 घ्या, महिने घरचा आणि आहे 8 दिवस. आणि ते बी पावसातला. 28 तारखेची लागण आहे. लागवड किती तारखेला? 28. 27 आणि 28. म्हणजे 27 ऑगस्टला तुम्ही लागवड केली. मग सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, आता काय चालू झाला? नोव्हेंबर. आज किती तारीख आहे? 4 नोव्हेंबर 2025 आणि 3 नोव्हेंबर 2025ला पाऊस उघडलाय. हो काल पण इकडं रिमझिम झालेली. हा, मग येऊन गेला ना काल इकडे. 6 वाजता. आज आपण हे झाड जर पाहिलं आणि याचे फुटवे जर पाहिले, हां का हो, याला फुटवे किती? जिथं फुटवा तिथं फुलकळी डायरेक्ट. हां फुटवे किती? फुटवे तुम्ही पावसात रोपच उठत नाही. त्याचं रोप एवढं राहतं ना. वाटलं नाही काही बरं का. केवढं रोप त्याचं? की रोप असं एवढंच होतं, केवढं? 2 ते 3 पान. 2 इंच. हा जो शेंडा आहे ना, हां एवढंच रोप होतं. 2 त्याला इंचाचं. खाली काडी होती एवढी फक्त. बरोबर. शोधा काय आहे का? काय सापडेल तुम्ही? काय सापडेल? अच्छा, फुलकळी किती झाली ते बघताय. मला वाटलं थ्रिप्स तुडतुडे मावा सोडताय का काय? नाही जरी असला ना, तो गवत खातोय. गवताची जाळी झालेली आता ही खुरपणी चालू आहे ना. हां, गवत खालंय पण ते पान नाही खाली त्यांनी. याची पानं नाही खाल्ली. नाही नाही. मग तुम्ही त्याचे कवर गवतं खालून राहिले? मग आता ते आपल्याला बेसल डोसचं नियोजन करायचं ना. अच्छा, म्हणून करू राहिले. हम्म. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का हे जे गवत आहेत, कीड थोडीफार जी आहे तिने गवत खाल्लं, याला धक्का नाही लावला? नाही लावला अजून तर नाही लावला. का बरं गडे? हे काय प्रकार आहे हा? म्हणजे पिकाला काहीच केलं नाही नाही, आणि नाही. गवत खाल्लंय. याच्या आधी ऊस पण होता ना, हे 1, 2 आणि खाल्ला 1 प्लॉट. 3 ठिकाणी ऊस होता. मग तुम्ही तेव्हापासून वापरताय? ऊसाला पण पानावर टिपका सुद्धा नव्हता. कधीपासून वापरताय तुम्ही? जो आता हे 4थं वर्ष आहे माझं. 4 वर्ष झालेत म्हणायची हे बापरे, पावसाळ्याच्या तुम्ही पावसाळ्यात. जुने युजर आहे. हो तुम्ही वळले कसे इकडे? हे आमची मार्केटिंगची ओळख निलेश सरांची. बरं बरं. मग तुम्ही वापरायला सुरुवात केली. हो. मग मागच्या वर्षी उसाला काय वापरलं होतं तुम्ही? नाही त्याच्या मागच्या वर्षी ऊस होता. हां, मग मागच्या वर्षी कांदे होते. काय काय वापरलं पावसाळ्यात सांगा? फक्त सोयाबीन होती. टरबूजला पण वापरलं होतं. हो टरबूज. टरबूजचा काय अनुभव? टरबूज आपले सुरुवातीलाच मार्केट पडेल होते तरी 9 रुपयाने गेले आपले. अच्छा, किती ॲव्हरेज निघाल तुम्हाला? 18 गुंठे लावले होते. 14.5 टन निघालं. अच्छा, 18 गुंठ्यामध्ये 14.5. 14.5 टन, म्हणजे एकरी किती झाले हो? 29 टन जवळ म्हणजे 2 एकरी जवळजवळ. आणि आपण 62व्या दिवशी वावर मोकळे गेलता आपण. 62-63 दिवसात एकरी साधारणतः 30 टनाचं काय भेटलं हा, ॲव्हरेज, आणि त्याला तुम्हाला 9 रुपये काय भेटले? बाजार भेटले. त्याच्यानंतर ऊस केला. ऊसाला काय अनुभव आला? ऊसाला म्हणजे शेवट कारखान्याने लेट केला. हां, 14 महिन्याचा ऊस झालता. हं, तरी ह्या 89 गुंठे क्षेत्र आहे. हं, हं. 179 टन गेला होता आपला ऊस. 179. म्हणजे 180 म्हणा भाऊ. हो 90 गुंठे 180 म्हणजे किती झाला हो? 2 टनाच्या आसपास जाते. तसं मग सरासरी जर टन? काढली. हो. आणि हे सगळे वावर तयार केलेले हलकेवर वाव म्हणजे ओढले ताडलेले वाव. खाली खडक आहे. हां, आणि याच्यात फक्त गुडघे इतकी आता आपण ज्या कमरे रस्त्याने इतकी आलो,
ते रस्त्यावरून कळतं ना आपल्याला. इकडे यायला तोच रस्ता आहे का? गुडघ्या इतकीच माती याच्यात खाली. इकडे यायला तोच रस्ता आहे. हो तोच म्हणजे ते सगळं इथं माळरानच होतं म्हणायचं. सगळं खडक हे माळरानाचं रान होतं पोटच आहे पहिलं. सगळं. हां हे जे आहे ना हे पूर्ण टेकूड होतं बर असं. त्याच टेकडासारखं टेकड होतं. हा हे असं तिकडे पूर्ण फोडलेलं जागा पावसा- दिसतंय ना. पावसा टेकूड होतं. ते समोर बघा या फोडलेलं बघा, चिपळूणपर्यंत त्या टेकूड होतं डोंगरापाशी. या झाडापर्यंत टेकूड होतं आणि इथून पुढे वावर होते असे बारीक म्हणजे बारीक ह्या पट्ट्या होत्या. झाडापर्यंत टेकड होतं हा आणि तिथून पुढे तुम्ही काय केलंय, सपाट केलंय सगळं हो. लेवल करून. म्हणजे हे बी फोडलं आणि ते बी फोडलंय याच्यात खाली खडक आहे. ह्याच्यामध्ये. हा आणि 3 फूट माझे 3 सव्वा 3 फूट. फक्त 3 फूट माती हो तरी एवढा ऊस काढला हो. नवीन रानामध्ये. आणि तसं आणि काही रोगराई नाही. पहिल्यापासूनचा सर्वे असा आहे 40-50 टनाच्या पुढे एकरी ऊस निघत नाही गावात. या भागात इथं नाही निघत. म्हणजे डायरेक्ट 1 टनावरून तुम्ही 2 टनावर गेले. हो अरे वा. म्हणजे पहिल्या वर्षीचा हा तो माझा अनुभव. तेव्हापासून कलिंगडाला मी काय वापरायला वापरलं लागलो. कलिंगडाला बेर भरणीला हेच वापरलं होतं सगळं टोटल. RNPH कृषी अमृत कृषी अमृत RNPH आणि किती वापरलं SSM. होतं? किती वापरलं होतं? आपण आहे ना डायरेक्ट त्याला 30 गुंठ्याचा डोस दिला. कधी केलं कलिंगड? 18 गुंठे मागच्या सीजनला. मागच्या सीझनला. हो म्हणजे RNPH किती वापरलं एकरी? RNPH एकरी 3-3 किलो. पण आपण त्याला आहे ना 600 ग्रॅमची 3-3 पाऊच घेतली होती हं. कलिंगडाला. बर प्रत्येकी 3-3 पाऊच. बर बर 1800 ग्रॅम. आणि सॉईल चार्जर झालं तर माझं कलिंगडाला 10 लिटर. बर 90 गुंठे. मी द्यायच्या 3 दिवस किती आधी गुंठे पण होतं soil सोडलं. कलिंगड? 18 गुंठे. 18 गुंठ्याला. 18 गुंठ्याला 3 पाकिटे घेतले होते. हो. बर. आणि कृषी अमृतच्या गोण्या कृषी अमृतच्या गोण्या 12 टाकल्या होत्या. एकच बेस्ट डोस केला. हो एकच बेड भरणीत आहे नंतर तेवढा. सॉईल चार्जर 10 लिटर सोडलं. हो फवारण्या, फवारण्या 4 फवारण्या झाल्या आपल्या. फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर वगैरे वगैरे. क्रॉप लिपची एक झालती हां आणि Instant केला. डिसीजच्या 2 झालत्या. हां डिसीज फायटर डिसीजच्या. ओके त्यावेळी डिसीज होता. आता हेल्थ झालंय. हेल्थ. ठीक आहे. मग नंतर तुम्ही परत ऊसाला पण बेसल डोस. ऊसाला आम्ही 3 फवारण्या केल्या त्या. म्हणजे ऊसाला फवारा कोणीच मारत नाही इथं. कशाचा मी फवारा 3 मारला? मारल्या होत्या. क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर फ्रूट चार्जर आणि हेल्थ आणि बेसल डोस. डिसीज फायटर. बेसल डोस बेसल डोस मध्ये ना RNPH आणि SSM वापरलं होतं. त्याला पण वापरलं होतं. हो त्याला पण. बर किती खर्च आला होता ऊसाला आपला? ऊसाला तरी 45 दरम्यान आला होता. पूर्ण 90 गुंठ्याला. हो म्हणजे तेव्हा खर्च फार कमी केला होता. शेणखत भरलेलं होतं ते पण घरचं होतं. बर आणि आपले गाई 4-5 असतात त्या रानावरच असतात 8 महिने. बर मग त्याच्या जोडीला बी वापरलं होतं. हा समजा हे नसतं वापरलं तर तसं मग आपला आहे तोच अनुभव असतात. 40-50. बर 50 पण नाही. आता इकडं पावसाळ्यामध्ये ना या सऱ्यांमधून पाणी चालते उपळायचं. डायरेक्ट. हो म्हणजे आता किती वर्ष झाले? जर इथं चर असला ना हा हां हे पूर्ण याच्यात आता पाहिजे मग रस्त्याने पाहिलं ना मग पाणी. हा म्हणजे वरच्या वर खडक असल्यामुळे पाणी वरूनच वाहते. पाणी जिरत नाही आणि पाणी लवकर येतं आणि लवकर आटतं इकडं. ओके. जानेवारी मध्ये इकडं दुष्काळच हां असतं. खडखडाट राहतो. खडखडाट. बर मोरम आहे अजून पण हां म्हणजे अजून पूर्ण डेव्हलप नाही झालं. नाही. ते काय खडक दगड बिगड आहेत ना अजून कपच्या वगैरे आहे ना. हे काय दगड आहेत ना. हे काय आता इथे मी खाली वाकलो तरी बा हे काय म्हणजे तुम्ही खोटं बोलायची काय गरज नाही ना. हे बघ इथे पण दगडच. मी काय दगड काय माझ्यासाठी पांगून ठेवलं काय? नाही नाही तुमच्या सगळ्या बाजूला दगड आहेत का? म्हणजे हे दगड अजून वावरामध्ये तसेच आहे पीठ व्हायला लागले हळूहळू. दगडांचं. हो हे असं वा 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 खडून वा. खडून क्या बात पीठ आहे. व्हायला लागले. क्या बात आहे. म्हणजे सॉईल चार्जर हे त्या मातीचं सोनं करतं हे खरं आहे. तसं बरोबर मग मातीचं खाद्यच म्हणायचं ते. बरोबर आहे ना. मग मला एक सांगा माझं तुम्ही ते 2 पिकं घेतली बरोबर. त्याच्यानंतर काय वेळ आलो तुम्हाला याच्यावर? सोयाबीन होती आणि कांदे होते. काय अनुभव तरी कांद्यांचा? शेवंती आली. कांद्यांना आपण आहे ना मार्केटच्या नुसार खर्च नव्हता केला लई. बर तरी आपले 320 गोण्या निघाल्या बचत योजना. होत्या या दोन्ही वावरांमध्ये. बर किती गुंठे आहे हे सगळं? हे दोन्ही वावर आहे 62 गुंठे. 62 गुंठे हे दोन्ही वावर आणि अच्छा. तो अद्रकचा प्लॉट आहे. खाली. असं मिळून दोन्ही 89 गुंठे आहे तिन्ही वावर. तर शेवंती लावताना तुम्हाला सगळे मित्र कंपनी किंवा सगळे दुकानदार किंवा सगळेच लोक म्हणतात सगळेच म्हणले होते. काय म्हटले? असं एकही म्हणला नाही की तुम्ही लावा हां आणि बिंदास लावा बुवा. डेअरिंग करा म्हणून. मग असं काय एकही म्हणले म्हणला ते? नाही. ते काय म्हणले? मी माझ्या वैयक्तिक म्हणलं भेटला तर रिझल्ट भेटेल. हां 4-2 जणांना फायदा होईल याचा बर. म्हणून डेअरिंग केली पण ते सक्सेस झालं यार. ही फळधारणा बघा किती. याला बेसल डोस किती झाली? एकच झालाय एकच बेसल डोस झाला. आणि आता करायचा पण तो पावसामुळं थोडा लांबलाय. बरं म्हणजे एवढ्या आता वापशामध्ये करून आता बेसल टाकायचा डोसची वेळ त्याची आहे. आलीच आहे. समजा तुम्ही याला कुठल्याही प्रकारचं मल्चिंग केलेलं नाही. पहिला नंबर 1 सगळ्यात मोठं चूक सामान्य mulching शेतकरी म्हणजे सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने. रोप- बरं दुसरं याला तुम्ही हे नाही केलं काय
वरून काही कवरिंग केलं नाही. नाही कव्हर नाही काहीच बरं, नाही, म्हणजे लाईट पण नाही कुठं काहीच त्याच्यानंतर तुम्हाला वरून बल्ब केलेलं नाही तुम्ही. नाही. मग आता बल्बची हीट नसल्यामुळे ते थंडी टेम्परेचर वगैरे येणार. धुकं आता परवापर्यंत धुकं होतं इकडं, याला कंटिन्यू धुकं 8 दिवस धुकं होतं. मग धुकं आलं तर मी शेवंतीचं पूर्णच धुकं होतं इकडं. शेवंती तर करपून जाते. पण आपली नाही कर आपली. बरं, म्हणजे एकंदरीत तुम्हाला शेवंतीमध्ये 1 नंबर रिझल्ट भेटलाय. हो, ओके. काळोखी वगैरे कशी काय, शायनिंग कशी एकदम दिसते? मनाजोगी आहे. मनाजोगी. राणे ना उपाळलं होतं. हां हे बाई हे झाड आहे ना, हा. दगड संपल्यानंतर हां तिथं बांध पावसात ढसाळा होता इथं पिचिंग आणि होती सगळं पाणी याच्यातून चाललं होतं खाली. यातून. हो, बर, ते काय त्याच्यामुळे खाली खाली नुसतं असं खव्यासारखं लागते, मऊ मऊ लोणी. हे अजून याला पाणी नाही. एकदाही नाही. एकदा फक्त उन्हाळ्यामध्ये 15-3 वार दिलतं ना. उन्हाळ्यात हो, म्हणजे आता पूर्ण 6 उन्हाळी महिने पडली पाऊस होती नाही. तेव्हा. 6 महिन्यात काहीच पाणी नाही. एकच पाणी होई हे. बर बर. या ठिकाणी आता आपण जे प्लॉट बघतोय अद्रकचा, तुमचं किती अनुभव आहे हा वर्ष किती आहे? हे अद्रकचं पहिलं वर्ष आहे. एवढं डिरिंग शेवंती बी हे बी कसं? हे आता एक जण बाहेर एक जण घरी, मग आवड तयार केली. काहीतरी आवड तयार केली. इथं आजूबाजूला समोरचे जर वावरं पाहिले तर ते लोक ट्रॅक्टरवरती आता सध्या काहीतरी काय करताय ते सोयाबीन सोयाबीन काढताय. म्हणजे सोयाबीन बाजरी वगैरे असंच काहीतरी सगळं माल राहतं भात, सगळं. सोयाबीन. बरोबर आहे. मगाशी आपण पाहिलं ड्रोनमधून इथं सगळं एका साईडला सगळं डोंगर आहे, हम्म. टेकाड वगैरे सगळं, तिथून आपण ज्या रस्त्याने आलो मगाशी. बरोबर. मला विचारायचं हे की एवढ्या माळरानाच्या जमिनीमध्ये एवढं अवघड पीक निवडलं हम्म. आणि ते जमवलं, हे कसं काय? हे फक्त सॉईल चार्जरमुळं. तुम्ही रस्त्याने आल्याचे प्लॉट बघितले का? म्हणजे तसं जर पाहिलं ना, हां याला हा जो हिरवा स्टंप आहे का, हां हा याच्यात तळापासून करपाय, बघा म्हणजे हे, हा. स्टंपलाच करपाय डायरेक्ट बरं. केमिकलवरच्या. केमिकलच्या याच्यावर हो, आपलं फक्त तळातलं पान करपलेलं आहे, बाकी वर ते, काहीच नाही. जवळजवळ आता मध्ये नाही इकडे हा. 1 महिन्यावर पाऊस चालू होता. रिमझिम नाही का, बरोबर. 1 महिना उघडत नाही. हां हां हां. तो काळ हा याचा फुटव्यांचा होता. बरं, म्हणजे जो अर्धा नक्षत्र म्हणतात, हा तो वरतीला पाऊस म्हणतात, वरतीला पाऊस तो 1.5 महिना चालतो. तो उघडतच नाही. हां, म्हणजे म्हणजे इथं डोंगर असल्यामुळे सतत सारखा तो पाळ इथं येतच येतच राहतो. राहतो सुगावपर्यंत येतच इथपर्यंत राहतो. पाच जाईपर्यंत पण दुसरं येतच परत. हा दुसरं म्हणजे येतं. सारखं त्याची एक चालू राहतं. मग त्या दरम्यान सारखा पाऊस असल्यामुळं फुटवांच्या काळाचं सुरुवातीला त्याला वाटत गाभ्यात होतं बरं पाणी का? जातं. हे लावून लय मोठा खर्च झाला, पण एकदा ते वर आलं ना हां, तेव्हा बरं वाटलं जरा. बरं वाटलं जरा. साधारणतः किती क्षेत्र आहे, किती बियाणं लागलं याला? हे 1.5 एकर क्षेत्राला 1400 किलो बियाणं लागलं. किती? 1400 किलो. बरं, काय भाव आणलं होतं ते बियाणं? 35 रुपयांनी 35 रुपये किलोनी. किलो. केवढंच झालं हो बियाणं? म्हणजे 55,000 रुपये तुम्हाला इथं पडलं जागेवर. जागेवर पडलं. आणि 55,000. लागवडीला किती खर्च आला? लागवडीला 12,000 रुपये. म्हणजे 55, 12, 67,000 रुपये नुसता लागवडीचा खर्च आहे. बरोबर आहे. मग त्याच्यावर बेसल डोस किती टाकला? 2 बेसल डोस झाले याला. पहिला त्यावेळेस किती टाकला होता? पहिला बेड भरताना टाकला होता 20 बॅगांचा. 20 बॅगा कृषी अमृत. हो, 20 किती गुंठे बॅगा आहे? कृषी अमृत आणि 4 बॅगा SSM. किती गुंठे? 60 गुंठे. 60 गुंठे. 60 गुंठ्याला त्याचं किती येते तिकडचं? ते 30 गुंठे आणि शेवण. हे 60 गुंठे, हे 90 आहे दोन्ही मिळून. हा. म्हणजे याला तुम्ही 30 बॅगा कृषी अमृत आणि RMPH RMPH याला 4 आणि त्याला 2 म्हणजे अशा 6 3 बॅगा असं केलं. 6 आणि 3. तुम्ही दोन्ही मिळून 3 किलो केलं. हा, एका वेळेस 3 किलो नाही वापरलं. नाही कारण की पहिल्या वेळेस पाऊस एवढा चालू होता, लागवडीच्या दिवशीपासून पाऊस, भरोसाच नव्हता बुवा. तर हे वर येस्तोवर पाऊसच उघडला नाही. आणि भरोसाच नव्हता बुवा. मेन म्हणलं कारण मग टाकून ते मातीनं वाहून पाण्याबरोबर वाहून जाण्यापेक्षा नंतरच्या डोसला थोडं टाकू मग आपण, असा अंदाज केला, दुसरं नाही काही. कसं आहे, शेतकरी मित्रांना मला एक गोष्ट सांगायची आहे की काय झालं माहिती का, आपल्याला बरं का ताई, म्हणजे आपल्या पोरांना किंवा आपल्या कुटुंबाला, शेतकऱ्यांना शेतीचं नॉलेज नाही आहे का कुठं? शेतीमध्ये येतात तेव्हा वडिलांची जबाबदारी आहे की आपल्या मुलाला काय केलं पाहिजे, शेतीचं धडे शिकवले पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे वडिलांना ते ज्ञान नसेल तर वडील काय शिकवणार आहे? वडील जे शिकले ते शिकवणार आहे. बरोबर आहे. आता पहिली गोष्ट महत्त्वाची, आमच्या वडिलांनी किंवा आमच्या परंपरेमध्ये आता 22 वर्षामध्ये आम्ही कोणते खतं वापरले? रासायनिक खतं वापरले. बरोबर आहे. रासायनिक खतांचा जो चार्ज असतो तो पॉझिटिव्ह, त्यांचे कॅटायन असतात सगळे. बरोबर आहे ना? हो, तुम्हाला माहिती ना, धन आणि ऋण एकमेकांना काय होतात? आकर्षित होतात. पण दोन्ही जर धन असतील तर ते बरोबर आहे ना. मग तुमची जमीन बी पॉझिटिव्ह चार्ज,
तुमचे रासायनिक खतं बी पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यामुळं काय होतं, ते खतं ती जमीन धरून ठेवत नाही. पहिले मग ट्रॅक्टरला ते निघत नव्हते याच्यात, हां ट्रॅक्टरला ढेकळं निघत नव्हती. बरोबर आहे ना. म्हणजे ते जे हे आहेत काय रासायनिक खतं, ते ब्लॉकेज होऊन या मातीमध्ये चॉकअप होतात. काय होतात, ब्लॉकेज करून काय करतात, चॉकअप करतात. म्हणजे ही जी जमीन तुमची होती कशी बनली होती, डायरेक्ट कशी होती तुम्ही मला सांगा. ट्रॅक्टर त्याच्यावरून गेला हा. तरी ढेकळं फुटत नव्हता. म्हणजे त्या टायर जर अख्खा जरी गेला ढेकळावरून, नव्हता फुटत. हे खरं आहे का? तुम्ही दोघं नुसते उभे आहे. म्हणजे तो जे बोलताय ते खरं आहे का? तुम्ही मला बोलले तर कळलं ना. तुम्ही पहिला जो बेसल डोस टाकला त्याच्यामध्ये समस्या काय झाली, मग 1.5 एकरला किती पाहिजे, 4.5 किलो RNPS जायला पाहिजे आणि कमीत कमी 30 बॅगा कृषी अमृत. बरोबर आहे. मिळून आपल्या 32 बॅगा झाल्यात. मग दोन्ही बॅगा नाही, एक बेसल डोस सांगितलं मी. हा. तुम्ही बियाण्याला किती वापरता, 50-60 हजार रुपये. बियाण्याला 50-60 हजार रुपये. आणि मग त्याच्या पोषणाला किती पाहिजे, कमीत कमी दुप्पट तर पाहिजे का नाही. हॅलो, बरोबर. आपल्याला कमीत कमी त्या पिकाचं पोषण. मला सांगा, तुमचं बियाणं आहे ते तुम्हाला परत मिळालं तर काय उत्पन्न मिळेल? काहीच नाही. 1 रुपये तुम्ही खर्च केला आहे, तुम्ही अर्धवट बेसल डोस टाकताय तर तुम्हाला दुप्पट उत्पन्न मिळतंय. तुम्ही जर पुरा बेसल डोस टाकला तर तुम्हाला 3 पट उत्पन्न मिळालं असतं ना. 2 रुपये खर्च करून तुम्हाला 5 रुपये मिळत आहे. आपण सेकंड डोसला टाकला ना. मग नाही ना, सेकंड डोसला कुठं पूर्ण गेला आहे, पूर्ण नाही गेला. लक्षात घ्या, पिकाला जर रेग्युलर पोषण द्यायचं असेल त्याला ते रेग्युलर खत उपलब्ध झालं पाहिजे. हे रासायनिक खत हे तुम्ही जर एकदम शिजून दिलं तर ते काय जातं, वायाला जातं. परंतु वैदिकच्या खताचं तसं नाही आहे. आपण जे शेणखत वापरतो ते एकदाच वापरतो वर्षातून, मग ते वाहून जायची भीती का नाही आहे तुम्हाला? कारण कुठलंही ऑर्गॅनिक खत किंवा कुठलंही सेंद्रिय पदार्थ हा निगेटिव्ह चार्ज असतो आणि तो जमिनीच्या पॉझिटिव्ह चार्जला काय होतो, पकडून धरतो. तो त्याला सोडत नाही. तर मग किती जरी पाणी आलं तरी तुमचा बेसल डोस वाहून जायची भीती. म्हणून जसं युरिया DAPची ब्रिकेट करायची वेळ येते भाताला, तशी SCT वैदिकच्या दाणेदारची किंवा कुठल्याही बेसल डोसची ब्रिकेट करायची गरज नाही. SCT वैदिकचा बेसल डोस पाण्याने वाहून जात नाही. हे पहिलं मुद्दा लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, SCT वैदिकचा बेसल डोस हा पूर्ण ताकदीने द्यायचा राहतो. तुम्ही अर्ध्या ताकदीने दिला, तुमच्या जमिनी सध्या ठीक आहे, तुम्ही 3 वर्षापासून वापरता म्हणून तुम्हाला खालून बेस मिळाला. तुम्ही जर पहिलेच वर्ष तुमचं असतं तर तुमचा पण याला करपा आला असता ना. हो. आलं लक्षामध्ये. आणि हा जो थोडाफार करपा आहे ना, हा जे पानं आहे ना, हा. पावसात अशी कंडिशन होती हां की अद्रक पाहायलाच भेटत नाही आता वरून. अशी कंडिशन होती. म्हणजे आता याच्यातून पाणी चालू होतं सारखं शेवाळा बरोबर, शेवाळा पाणी सारखं हे सारखं शेवून गेलं होतं पूर्ण शेवाळे. अजून सुद्धा कुठं दिसतंय ते सारखं पाणी चालू होतं. तुम्ही म्हणले वावरात जायचंच नाही आता. आलंच नव्हतं. मग महिनाभर जवळजवळ म्हणजे गरज पडणार नाही असं वाटलं होतं. हा. कोणत्या महिन्यात झालं होतं असं? 2 महिन्यापूर्वी असं झालं होतं. मग नंतर ते जसं वर निघायला लागलं ना, हां जीवाला. हा, बरं. 2-3 मला एक महिने झाले या सांगा, गोष्टीला. आता समजा तुम्ही सॉइल चार्जर किती सोडलं याला आतापर्यंत 30 लिटर गेले. 30 लिटर गेले या 60 गुंठ्याला. हा, बरं. 60 गुंठे. इथं जवळजवळ आसपासच्या बरेच सगळे केमिकल आहे आल्याची. हो. किती प्लॉट आहे सगळे आसपास इथं? आतापर्यंत 5 प्लॉट आहे आपला धरून, पण हा. आपला वैदिक आहे पूर्ण. बरं. तसे केमिकलचे 4 प्लॉट आहे अजून. काय कंडिशन त्यांची? पण तेच ना, काडीपासून कर पाहिजे त्यांना खालून मग तो हिरवा स्टंपच नाही डायरेक्ट. म्हणजे हिरवा स्टंप नाही, डायरेक्ट पिवळा पडला, लाल पडलेला आहे. आणि हे पान आहे ना, हां डायरेक्ट असे पाष्टासारखे वाळून गेले. पूर्ण वाळून गेले. हा. म्हणजे आता आपण जर पाहिलं तर आपल्या याच्यामध्ये जो 10% जो प्रमाण दिसतं ते त्यांच्याकडे किती टक्के? 80-90% आहे. 80-90%. मग त्यांचा 80% माल किती सहज निघा, आहे. त्याचा परिणाम काय होईल आता? त्यांचा माल किती तयार होईल? कंद नाही तयार व्हायचा खाली. म्हणजे त्यांचा कंद 100-200 ग्रॅम 150 ग्रॅमच्या आसपास थांबून जाणार. आपला फार किती पावशर आपला किती जुना पर्यंत असेल जाईल? तर म्हणजे जुना असेल तर पावशेर पण जाईल. आपला कितीपर्यंत जाईल? आपला आता भरपूर जाईल याचा तसा. हां. एकदा उकरून पाहिला आम्ही. बर म्हणजे एक आम्ही 25-30 ग्रॅमची पंजा लावला होता. बर त्याला बरंच अर्धा किलोपर्यंत गेलंय. म्हणजे 300-400 ग्रॅमपर्यंत गेलंय ते आत्ताच आत्ताच 400 ग्रॅम पर्यंत गेलंय. गेलंय. मग आता तुम्ही किती दिवस ठेवणार आहे अजून आता मार्केटच्या नुसार तरी पण एक अंदाज. महिन्यानंतरच हार्वेस्टिंग याची. किती? 8-9 महिन्या. 8-9 महिने. आता किती महिने झाले आज? आता याला हा 5 महिने होतील याला. आता 5 महिने झाले. ते 9 जूनला. म्हणजे अजून 3 महिने तुम्ही ठेवणार आहे. हा. म्हणजे याला तुम्ही 2 बेसल हे 2 शिलाची ट्रीटमेंट करा. तुम्हाला जमिनीमध्ये काय बदल वाटलाय? जमिनीमध्ये म्हणजे सुरुवातीलाच बदल वाटला दुसऱ्या वर्षीच. हां नांगरताना जे चिपाड निघायचे ना हां, हां. रान, उसाचं रान, हां हां ते डायरेक्ट निघत मऊ नाही. निघाली.
रव्यावानीच पाहून डायरेक्ट रव्यासारखे. तेव्हापासून किटाडच पाहायला नाही भेटला आपल्याला इथं. बर, मग नांगरणी करताना तुमच्या आसपास नांगरणी तेव्हापासून वर्षातून एकदाच. चर्चा होती का तुमची मित्रांमध्ये? हा मग ट्रॅक्टरवाले चर्चा होती. काय म्हणतो तू? किटाड पहिले लय निघायचे, आता लय मन मोकळ्यासारखं नांगरता येते. मला तुम्ही पण खत वापरा ना म्हणलं म्हणजे. तुम्हाला बाकीचं जे आहे कीड रोग तण याच्याविषयी काय अनुभव आला? हे रानांमध्ये ना गवत पीक सगळ्यात महत्वाचं पीक असं एकदम म्हणावं चांगलं लागेल. येतं, चांगलं येतं एकदम. आणि हे कशावरून? सगळे गवताचे रान आहे. हे बांध बघा ना समोरचा, तो समोरचा बांध दिसतोय का? हा, ते कोंबडा नाही, असेल तो. हे रानच गवताचे. बरोबर, त्याच्या याच्या मागं बघा, आता हे मागं बांध आसपासचा कोणी बघा. माणूस आता येऊन हात जर बांधलेला सांगितलं आहे बघा ना, गवत किती तुफान आलेले. ते समोर बघा, समोर ते गवत केव्हा वाढले? 4-4, 5-5 फूट, 6-6 फूट. ना, ती जी पोझिशन आहे हा, का शेजारची, हा. तीच पोझिशन या सगळ्यांमध्ये होती म्हणजे हे पहिली. तुमचं जे रान आहे हे गवताचं रान आहे सगळं. हा, गवताचं रान. ह्याचं ओरिजिनल ह्या मातीमध्ये गवताचं भरपूर प्रमाण आहे आतापर्यंत याला 2च खराब नाही झालेत तरी सुद्धा. तरी. तशी पण गवताला म्हणावं अशी ताकद नाही. गवतामध्ये जवळ जोम नाही तसा नाही नाही, म्हणावा असं. पहिला जो जो होता ना तो नाही आता. तर तुम्हाला काय वेगळे पण वाटलं मग, वैदिक वापरणं आणि केमिकल वापरणं? गवत तसं कमी कमी होत चाललंय बर. आणि मालाची ताकद वाढत चालली. बरोबर, रोगराई याला नाही. रोगराई तर नाहीच म्हणली तरी चालेल. बरोबर. मग मला एक सांगा, रोगराई नाही, कीड नाही, त्याच्यानंतर तसे या बदलत्या वातावरणानुसार कितीतरी रोग तयार व्हायला लागले आता. आणि आता गेला, आता बेडा पार हो गया अभि आहे का नाही? मग आता संकट संपलं, घाट संपला, घाट उतरून खाली आलो आपण. आता कुठं घाट असं पडलं दिसतं समोर सगळं. म्हणजे जो 6 महिन्याचा पिरियड होता, अतिशय वाईट पिरियड होता, त्या पिरियडमध्ये काहीच नाही झालं. आता इथून पुढं तर झालं तर फक्त आलं होईल, बाकी दुसरं काही नाही झालं. बरोबर आहे की नाही? ज्याच्याकडून बियाणं आणलं का आपण, त्यांनी 2 महिन्यानंतर फोन केला होता, बियाणं उतरलं का व्यवस्थित बा, त्यांनी खात्री करण्यासाठी. बरं. कारण की त्यांच्याकडे कंदकूज बरेच आहे, असे बेडच्या बेड बसले. त्याला म्हणलं आपल्या याच्यात नाही दिसत बा अजून. नाही नाही म्हणे, असं नाही होणार म्हणे. आमच्या जवळजवळ 90-95% लोकांचे बेडच बसलेत. आता इंदोरी पट्ट्यात आहे आपले 4-5 शेतकरी असतील हां, SCT वैदिक. वैदिकचे. बरं. त्याच्या व्यतिरिक्त केमिकलवाल्याचे बेड एका प्लॉटमध्ये कमी 4-5 ठिकाणी तरी बेड बसलेत, कमीत कमी. आणि आपले शेतकरी कोणीच नाही. नाही नाही, आता ह्या प्लॉटमध्ये कुठे बघा, कुठंच problem निम्म वावर तर उपळ्याचंच होतं, हां, तरी नाही. तरी पण नाही. जवळजवळ 15 दिवस शेवाळाचं पाणी चालू होतं त्याच्यातून. जास्त पाऊस झाला, हां ना, एवढा पाऊस नव्हता होत. प्रत्येकाची परीक्षा पाहिली. तुम्ही झाले पास, म्हणजे नापास झाले, त्यांचं काय परत परीक्षेला बसवलं ना त्यांना? आम्ही पास झालो याच काळाला आम्हाला. क्या बात, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आज शेतकऱ्याचा उत्साह का कमी झाला? रासायनिक खत जास्त उत्पन्न बरोबर आहे ना? मग रासायनिक खतं का वापरतो तो? ते तेवढं. तुम्हाला काय वाटतं हो, रासायनिक खत तुम्ही किती वर्ष शेती करताय? 7-8 वर्षापासून मग करतो. 8 वर्षापैकी तुम्ही 3 वर्षापासून एस सुरुवातीला पहिले लक्ष देत नव्हतो. 5 वर्ष काय करत होते तुम्ही? आपलं काय कॉलेज सोडल्यानंतर इकडे जाय तिकडे जाय नोकरीसाठी. हां हां. 2-3 पण शेतीत वर्ष काही interest याच्यातच नव्हता? गेले. नाही नाही. का हो पाटील? नंतर हे निलेश सर भेटले ना, हां, की बा तुम्ही एकदा वापरून पहा, तुमच्या गावात पण वापरता. तुम्ही पोराला नोकरी करा म्हणले का शेती करा म्हणले? का हो ताई? नोकरी. नोकरी कर म्हटले. तर तुम्हाला तर आल्याच्या शहरात सतत घेऊन आलाय. त्यांनी इथंच नोकरी लावून दिली सगळ्यांना. का हो? बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतंय, नोकरी चांगली आहे का शेती चांगली आहे आता? शेती चांगली की आता हुशार टेक्नॉलॉजी. काय म्हणले? आता हे ऊसापासून म्हणते तू शेतीकच व्यवस्थित लक्ष दे. तेच चांगलं आहे, तेच चांगलं करतोय. हा. मला सांगा, समजा या आल्या पिकामध्ये किती टनेज निघाले का अंदाज आपल्याला? तसं अर्धा किलो धरलं, 400 ग्रॅम धरलं. याच्यावर आता ह्या कंडिशनला हां, 35-40 टनापर्यंत जायला पाहिजे. बरं. 40 टनाचे किती पैसे होतात सरासरी? ॲव्हरेज रेट धरा. आज आहे 45 रुपये चालू किलो. हो. काय बात करता? आणि यावर्षी तर कडक बाजार राहणार आहे. 40 टनाचे किती भाव म्हटले तुम्ही? 45 रुपये किलो चालू आहे. 45. 40 रुपये धरला, किती होईल? 16. काय करायचं एवढं पैशाचं? परत आलं लावून दुसरी. आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर अजूनही माजू नये. म्हणजे काय हो? म्हणजे दाखवून आली. नाही, तसं नाही. श्रीमंती आली तर माजू नये म्हणजे असं की ज्या आत्मीयतेने तुम्ही आज आलं करताय ना, त्याच आत्मीयतेने तेव्हा बी आलं करा, म्हणजे माजू नये. माजणं म्हणजे काय? हे आपल्याला काय गरज आहे आता? कळलं का तुम्हाला? याला माजणी म्हणतात. तुम्ही आता खर्च किती केला असेल पूर्ण या आलेला? आपला खर्च फक्त आपला खर्च तो 60,000 बाजूला ठेवा. हां, तेवढंच झाला असेल.
70-75च्या रेंज बरोबर आहे. अजून 30,000 धरा, पुढचा 2 दाबजोर करा आता, कारण तुम्ही जेवढा कराल ना तेवढ्या पटीने आल्याचं काय होईल, 75-80च्या रेंज मध्ये गेलाच. जर म्हणजे ₹1,00,000 जर खर्च धरला तुम्ही समजा इथून पुढे, बरोबर आहे ना, तर ₹1,00,000 खर्च करून तुम्हाला उद्या समजा जर किती तुम्ही ₹1,50,000 ₹2,00,000 खर्च झाला सगळा पार अगदी, तर 2 लाखामध्ये तुम्हाला जर 15-16 लाख रुपये भेटले तर एका रुपयाला किती रुपये भेटले? ₹7. भात केला तरी ₹7 भेटत आहे, आलं केलं तरी ₹7 भेटत आहे. पण भातामध्ये कमी खर्च आहे, आल्यामध्ये जास्त खर्च करून जास्त उत्पन्न आहे. कळलं का? केमिकलमध्ये अशी गॅरंटी आहे का? नाही. का जास्त खर्च केला जास्त उत्पन्न निघाल? वापरलेले मला माहिती नाही गॅरंटी त्याच्यात. हां, गॅरंटीच नाही त्याच्यात. बरोबर आहे ना, 8 दिवस सुद्धा नाही गॅरंटी देऊ शकत आपण. की हे पीक 8 दिवस टिकल की नाही याचीच गॅरंटी नाही. भावाचा तो विषय सोडून द्या. लांबच. मग आता मला सांगा, आज जर केमिकल आलं असतं तुमचं हे, तर आता गेलं असतं, तेव्हाच विषय सोडलाच होता आम्ही. गेलं असतं ना. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय आहे, की तुम्ही याला जर बघितलं असं, जर तुम्ही पाला घेतला केमिकल हातामध्ये, वाल्यांचे ना असा चोळा पाला घ्या हातामध्ये थोडासा, चोळा बरं, पूर्ण सुगंध आहे. हा चोळा बरं. लई पण नाही चोळायचा, थोडा चोळा तरी वास येतोय. अहो बापरे, तुम्ही गवती चोळा चहा. तरी वास आलाय. वास काय होतोय? येतोय ना? बस नाकापाशी घ्या आणि थोडा 2 मिनिट दम काढा. झाला चहा पिऊन, झाले फ्रेश. एक लक्षात घ्या, हा सुगंध काय हा आहे? वास नाही केमिकल प्लॉटला, हा वास नाही आहे. केमिकलच्या प्लॉटला वास येत म्हणजे पान तोडल्यानंतर जो सुगंध यायचा ना हा. तो नाहीच आहे. नाही. एवढं चोळल्यानंतर तर फार मायन्यूट मध्ये येईल. एखाद्या वेळेस येणार पण नाही. येणार पण नाही. आज समजा 1.5-2 लाख रुपये खर्च केले, मग तुम्हाला 15-16 लाख रुपये मिनिमम धरतोय आपण. आजच्या रेट त्यावेळेस जास्तच होणार आहे, पण 15-16 लाख रुपये काय वाटतं? शेती परवडत नाही लोक म्हणताय. आता यांना पॅकेज काय झालं हो? 12 लाख रुपये धरा, जाऊ द्या बाकीचा खर्च जाऊन. महिन्याला किती झाला पगार? तसंही पेमेंट चालूच आहे महिन्याला. हा, नोकरीला एक कुठं? हो, किती पेमेंट तिकडं? 15. मग आता बघा, तुम्ही किती तास जाता तिकडं? तिकडे 7 तास फक्त. 7 तास काम करता, 15,000 रुपये मिळता. इथं किती वेळ जाता इमानदारीने? इथं कसं तसं येऊन रोजचे काम करता असे किती वेळ जाता येऊन? महिन्यातले काय 4-5 दिवसच काम आहे. बरोबर आहे. आणि ₹1,00,000 महिना, हे बरोबर नाही. ही इमानदारी नाही का हो? आता उरलेल्या वेळात प्रचार करा आता यशरीवदीचा. नाही चालूच आहे तो. खाओ महाराज, यशरीवदीचा प्रचार करा, कारण माझं कल्याण झालं. जोडीदारांना फोर्स चालू आहे. फोर्स नाही करायचा. तुम्हाला कल्याण कसं करायचं मार्ग सांगतो. खरंच करायचं आहे ना, तर आपलं जे SSM आहे किंवा आपले जे RNPH आहे, आपण जो बेसल डोस तयार करतो ना, तो एका गुणीत भरायचा आणि जोडीदाराच्या 4 झाडांना टाकूनच द्यायचा. हो, बोलायचं नाही, तोंडाने काहीच नाही होत. तोंडाने जर कल्याण झालं असतं ना, मी मंत्र मारून कल्याण केलं असतं तुमचं. नाही तसं सगळ्यांचं केलं असतं. काय बोलावलं नसतं, तुम्ही मंत्र मारतो मी, आहे की नाही? माती बलवान, पीक पैलवान, शेतकरी धनवान, ग्राहक आरोग्यवान, संपला विषय, चला घरी. हा, तसं जोडीदारांना एका मंत्राचे लाख रुपये घेतले असते. तसं जोडीदारांना यातूनच आतापर्यंत 4-5 महिन्यात शिकायला भेटलंय ना. तसं तुम्ही जेव्हा पैसे येईल तेव्हा आणखी शिकायला भेटेल. एकंदरीत SCT वैदिकच्या पद्धतीने जर शेती केली तर शेतीमध्ये भविष्य 100% आहे. 100%. केमिकलवर केली तर गॅरंटी नाही. वाटोळं गॅरंटेड आहे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आज तुम्ही लोकांना जे खाऊ घालणारे आलं ते पण कसं घालणारे? वैदिक हे मसाला पीक औषधी वापरात येणार. तुम्ही औषधी अन्न देणार आहे की नाही? आता याचं पुण्य तुम्हाला भेटणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून याचा प्रचार प्रसार करा. 4 शेतकऱ्यांना शिकवा, वापरायला शिकवा. तसं हे रोज 4 हात जाणार आहे आणि ते आध्यात्मिक नुसार ते वास घ्यायला जाणार. देवाच्या चरणी अर्पण होणार आहे. चरणी अर्पण. दोन्ही पण तुम्ही वैदिकवर पिकवणार आहे. काय सांगाल सर्व तरुण शेतकऱ्यांना? तरुण शेतकऱ्यांना एकच मार्गदर्शनी, वातावरण कसंही असो, याचा जर विचार जर केला SCT वैदिकचा आणि हे जर 100% जर वापरलं, सेंद्रिय कर्ब जर वाढवला मातीचा, सांग ना औषध. हा, प्रश्न अनेक उत्तर एक. काय सेंद्रिय कर्ब? कर्ब. आणि सेंद्रिय कर्बाचं दुसरं नाव SCT काहींना सेंद्रिय वैदिक. कर्ब काय हेच माहित नाही. नाही ना, मग त्यांना शेतीच माहिती नाही का हो? ज्यांना आईची माया माहिती नाही त्यांना आईच माहिती नाही.
आईची माया जेवढी महत्वाची ना तेवढी जमिनीचं सेंद्रिय कर्ब महत्वाचं आहे. आता याचा ऊस लागवडीच्या आधी सेंद्रिय कर्ब चेक केलता ना, हा 0.3 होता ऊसाच्या अगोदर, म्हणजे आदल्या पिकाला 0.3 होता 0.3. ह्या जमिनीचा. मग आता नंतर केला का परत? नंतर ऊस गेल्यानंतर केला हा तर ऊसाचं पीक येऊन 0.11 होता, 0.10 होता. क्या बात आहे. म्हणजे तुमचा सेंद्रिय कर्ब 0.09 वर आपलं 0.30 वर होता, 30. 0.3 वर. तो किती वर आलाय? 10 वर आला. 10. म्हणजे सेंद्रिय कर्ब काय चाललाय? वाढत चाललाय. पीक येऊन 2-3 वर्षातून चेक करतो आपण. हा पहिल्यांदा वाटायचं कसा वाढवायचा मार्ग नव्हता माहिती. मार्ग नव्हताच हा माहिती. मग शेणखत टाकायचो पण ती काय वाढत शेणखत टाकूनही वाढत नव्हता. वाढत. मग मग आता हे निलेश सरांची गाठ झाल्यापासून मग थोडं जरा वाढायला लागली. म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढायला लागला आणि उत्पन्न बी वाढायला लागली. कळलं का सगळ्यांना? सेंद्रिय कर्ब वाढल्यावर उत्पन्न वाढतं हे लक्षात आलं तुमच्या? हा हे लक्ष. मग तो वेगाने वाढवण्याचा प्रयत्न का नाही करत तुम्ही? आता वाढवायचं ना वेगाने. म्हणजे कसं हे बघा, बेसल डोस जे टाकताय सध्या, बेसल डोसचं प्रमाण अर्धवट आहे. समजा तुम्ही, माझं नेहमी गणित काय असतं माझं, आता 2 वर्षापासून चेक नाही केलेला. नाही माझं गणित काय असतं की तुम्ही समजा ऊस केला तर ऊसामध्ये तुमचं किती उत्पन्न निघालं? 2 टन. बरोबर आहे ना? मग 80 किती 180 टन निघाला ना. 180 टनाचे तुम्हाला 3000 बाजाराचे भेटले असतील तर 5-1 लाख रुपये झाले, 5-5.5 लाख रुपये. मग 5 लाखाचे 20% किती झाले हो? 1 लाख रुपये बाजूला काढून ठेवायचे. ज्या वावराने आपल्याला 5 लाख रुपये दिले त्यातले 1 लाख बाजूला काढायचे, 10 लाख दिले ते 2 लाख बाजूला काढायचे आणि ते त्याच वावराला खर्च SCT वैदिकवर करायचे. त्याला काय ते 2 लाख तिथंच घालायचे बेसल डोसवर. एवढं तुम्ही जर डोक्यात ठेवलं तर आजपासून 5 वर्षांनी तुम्ही करोडपती झालेले असं माझं वाक्य लिहून घ्या. करोडपती. आता 14 लाख म्हणल्यावर तुम्ही आले त्या रांगेमध्ये का? 5 लाखाच्या पुढे कधी गेलते का आयुष्यात? नाही. यावर्षी तुम्ही 10 लाख काय करणार आहे? 5 लाखाच्या आत पुढे आयुष्यात कधी गेले नाही? किती गेले का तुमच्या काळामध्ये मावशी? नाही गेले ना. मग तुम्ही मला सांगा, 5 लाखाच्या पुढे आज उत्पन्न तुमच्या 10 लाखाच्या पुढे गेलं म्हणजे तुम्ही एक टप्पा काय केला? पार केला. शेवंतीचं वेगळंच आहे अजून गणित. नाही मग ते आता गणित मुजीत नाही बसायचं. आता याला देत बसायचं. तुम्ही याला 20% द्यायचं एवढं डोक्यात ठेवा. तुम्ही शेतीमध्ये एखादा रुपया टाकला तर गॅरंटी त्याचे पैसे येतील याची गॅरंटी तुम्ही मागं नव्हती. आता गॅरंटी आली तर मग तुम्ही गॅरंटीने गुंतवणूक करा ना. तुम्हाला कळलंय हे बँकेत पैसे टाकले का 8 महिन्यांनी तिप्पट होते? बँक नाही देत एवढं हे देते. हा म्हणजे ठेव पावतीला पण माग पाडण्याची ताकद नाही एकही बँक ठेव पावती राहिली कुठं तुमची? ठेव पावती 5-7 वर्ष दुप्पट देत नाही. किती वर्ष? 5.5-6 वर्ष. बरं 5.5 वर्ष. मी 5 वर्ष म्हणू का? 5 वर्ष बरोबर. 10 महिने फार. मग इच्छा तुम्ही 10च महिने ना. मग 10 महिन्यात काय दुप्पट नाही इथं? 15 पटी. 5 पट घ्या ना तुम्ही. 5 पट. मी 2 लाख धरले तुमचा खर्च. 5 पट घ्या ना. मला सांगा 5 पट तुमचं उत्पन्न होणार आहे म्हणजे तुम्ही इथं 1 लाख रुपये गुंतवले का 5 लाख मिळणार आहे? 2 लाख गुंतवले का 10 लाख मिळणार आहे? किती महिन्यात? मग तुम्हाला ही दाम तिप्पट दाम 5 पट योजना का नको SCT वैदिकची? कारण तुमचा स्वतःवर विश्वास नाही. तुमचा स्वतःवर विश्वास नाही याच्यामध्ये SCT वैदिकचा काय दोष आहे? एखादा शेतकरी म्हणतो बाबा आम्ही एवढं वापरू का? मी त्याला काय म्हणतो, भाऊ तू 1 एकरमध्ये ना 50% वापरू नको, तू 10 गुंठ्यामध्ये 200% वापर. तुम्ही जर 1 एकरमध्ये 50 अर्धवट वापरणार आहे त्यापैकी तुम्ही 10 गुंठ्यामध्ये 200% म्हणजे काय? समजा यापैकी तुम्ही जर 10 गुंठे आलं केलं असतं आणि 10 गुंठे आल्यामुळे तुम्ही जर 4 बेसल डोस पॉवरफुल टाकले असते तर तिथे 1 किलोचा माल निघाला असता. मी लिहून देतो तुम्हाला. एका कांद्याला किती निघाला असता? 1 किलो. तुमचा माल किती निघाला? याच वावरामध्ये तुम्ही 40ची भाषा करायची 80 निघाला असता डायरेक्ट. किती? आणि 80 जर 5 लाखांनी गेला तर 8-5 किती झाले? रेकॉर्ड ब्रेक ॲव्हरेज झाला. किती उत्पन्न मिळालं असतं? आपण पहिल्या वर्षी बी ते बँकेने घेतले पाहिजे. त्यांना लय कागदपत्र द्यावं लागेल. ते म्हणते तुम्ही कुठून आणले एवढे? नक्की शेतीमध्ये पिकता का? आम्ही इथे एवढे रताळे बसलोय का? शेतीमध्ये एवढे पैसे पिकतात आम्ही इथे कशाला बसलोय? हॅलो. पण ते पिकवण्याची ताकद SCT वैदिकमध्ये आहे. ते वापरण्याची ताकद तुमच्यात आहे का ते पहा. हे इथं काय झालं आज अकोलेकरांनी सिद्ध केलं. केमिकलचे जे प्लॉट आहे सडतंद बिल त्यांनी म्हणजे प्रॉपर संपल्यातच बरोबर आहे. आपला जो प्लॉट आहे ते संपले बी पाहिजे त्याशिवाय आपल्याला कोण विचारतं? बरोबर. आपल्या प्लॉटला म्हणजे काहीच नाही का? काही जण म्हणतील का बाबा पा रामसर स्वतःची कंपनी चालवायला बाकीच्या लोकांना वाटलो करू राहिला. अरे पण आलं काय? आलं औषध आहे का नाही?
औषधी हे औषध आहे आणि त्या औषधाला तुम्ही केमिकल खाऊ घालता. तुम्ही केमिकल खाऊ घालता, त्यांनी सडायलाच पाहिजे. ते जर नाही सडलं तर उद्या तुम्ही सडाल. मग आलं सडलेलं परवडाल का माणसं सडलेले परवडतील? माणसं कोण सडलेलं परवडेल? हा, म्हणून निसर्ग त्याला सडवतो. लक्षात ठेवा. कळतं का सगळ्यांना? निसर्ग पिकाला का सडवतो? त्याची इच्छा आहे. असं खराब दर्जाचं विष असलेलं आलं हे औषध म्हणून माणसांनी खाऊ नाही, म्हणून तो तिला जागेवर सडवतो. हे त्याचे काय आपल्यावर उपकार आहे. हे कधी कळणार आहे? आम्ही अज्ञान बापड्यांना. कळलं का तुम्हाला? हे कळलं पाहिजे आपल्या सर्वांना. आणि म्हणून जे केमिकलवर आले निलेश खराब होत आहे, यासाठी आपण ईश्वराचे काय मानले पाहिजे? आभार. आणि त्यांनी पण ज्यांचे सडले त्यांनी पण मानले पाहिजे. बरं झालं देवा तू काय केले? सडवले. तर ते जर नसते सडले तर जो खाईल ते सडलं असतं. आणि तो जर सडला असता तर कुठे गेला मॅडम? तर पाप आम्हाला भोगायला लागला असतं. बरोबर आहे की नाही? शेवटी जे पेरलं ते उगवतं. सड का नाही आली? कारण याच्यामध्ये कुठलंही रसायन नाही. तुम्ही रसायन याच्यामध्ये होता, तुम्हाला सड पाहिजे असेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. गरज नाही. बरं का हो? अजून वेळ गेलेली नाहीये. एक बुरशीनाशक केमिकलचं आणायचं आणि 2-4 लाईनला सोडून द्यायचं. माझ्या आता प्रयोग करून बघायचा ना. ते इच्छा नाही होत का? कधी आठवण नाही येत? एवढे दिवस त्यांच्याबरोबर संसार केला, शेतीचा संसार केला नव्हता झाला इतक्या वर्ष, पण तेवढं उत्पन्न नाही भेटलं. नाही, पण मला आठवण नाही येत का? कधी कधी येते आठवण. जरी घटस्फोट गेला असता तरी आठवण येते. नाही, आता दरवेळेस जर अपेक्षित मार्गानुसार जर कानाला कान जुळत असेल तर आठवण नाही येणार ना. क्या बात आहे. व्हेरी गुड. म्हणजे सूर्य ढगाळ गेलाय बघा, मस्त गेला की नाही? हा, गेला ना. म्हणजे तो सुद्धा आपल्या आनंदामध्ये काय आहे? सहभागी आहे की नाही? आज कालपर्यंत पाऊस चालू होता, आज तो छानपैकी उघडला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षीच्या मोठ्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झाले आणि तुम्हाला पास व्हायला निलेश सरांनी मदत केली. निलेश सर अभिनंदन. नमस्कार, माझं नाव निलेश कराड. मी अकोले तालुक्याचं SCT वैदिकचं मार्गदर्शन म्हणून करत म्हणून काम करतो. तर माझा मोबाईल नंबर 88-88-34-0627. नमस्कार, माझं नाव हर्षल मुखेकर. मी नगर बीड पुणे विभागाचं काम बघतो. SCT वैदिक संदर्भात कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 8669200222. ओके, व्हेरी गुड. जंगल में मंगल. का बरं असं वाटलं तुम्हाला? शेतामध्ये आल्यानंतर तिथं कडेवर आम्ही आल्याबरोबर सुगंध आला असा आल्याचा. अच्छा. हा, आता भरपूर प्लॉट पाहिले ना आम्ही परिसरामध्ये जातो. प्लॉटच नाही, डायरेक्ट असे खाली बसलेले, काही काही ठिकाणी उभं दिसत, काही नाही, असं झोपून घेतलं. झोपून घेतले डायरेक्ट. हा प्लॉट एकदम तगडा उभा आहे आणि तरी पण यांनी 100% वापरलेलं त्याच्यामुळे नाही. हा जो परिणाम दिसतो हा, परिणाम आहे. 100% जर वापरला असतं तर हे एकदम असं प्लास्टिक सारखं पान दिसलं असतं. मग ही ताकद SCT वैदिकची नाही. ते शाळेमध्ये एकले जोक भारी आहे. ते एक बोबडं पोरग राहतं आणि त्याला 12कडे शिकवत्या शिक्षक गुरुजी, हे उजळणी शिकवत्या. शेवंती, ते म्हणतं शेवंती, तो म्हणतो शेवंती, तो म्हणतं 89, तो म्हणतं 89. शिक्षक म्हणतात 99, ती म्हणते 99. तसं आहे ना, ते लाईटी लावून हे शेवंतीचा कार्यक्रम येतो. शेवंती येते नाही. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, हा पोरखेळ आहे. लाईट लावणे वगैरे. मी तुम्हाला काय म्हटलो, काय होतं सर, हे जुगाड येते. तुम्ही जमिनीमध्ये गरमाहट पाहिजे का वर पाहिजे? जमिनीत पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? हा, तुमचं तोंड आतून भाजलंय, तुम्ही वरून आंघोळ करून काय उपयोगी? तिखट खाल्ली तोंड करून भाजलंय आतून, वरून डोक्यावर किती काय पाणी होतं. तोंड टाकणार आहे का? अरे मधून दही खाय ना. खरं आहे का खोटं आहे? आर्टिफिशियल जेवढं अडप आहे ना तेवढं नॅचरली अडप म्हणजे एक्झॅक्टली. म्हणजे आज तुम्ही पण चकित झाले की नाही 100. का बाबा यांनी शेवंती तर लावली आणि एवढी ग्रोथ झाली आहे आणि हिला तर अजिबात कुठं बल्ब नाही, काही नाही. कारण तिचा बल्ब खालून पेटवेली. तिचा बल्ब कुठून पेटावला? खालून. ज्याचा पांढऱ्या मुळीचा बल्ब पेटेला नाही त्याला वरून बल्ब लावायला लागले. याच्या वेळेमध्ये जर उकरलं ना माती नाही लागत आतमध्ये, मग असे जारवास लागत आहे अख्खा. म्हणजे याच्या खाली जर उकरला असा, इकडे या, हे बा मुळी पा, हे बा, हे बा, हे काय मुळी? हो, भरपूर मुळे आणि माती किती मऊ पहा तुम्ही. हे बा, एकदम हे बा, हे बा मुळे पा, हे बा, हे बा. एक कंद अरे बापरे. हा, बघा ना, बघा ना, सगळे मायक्रोचे. हे जे हो, आता काढणी हे पहा ना.
याच्यात गवताबरोबर मुळे याच्यात गवताला कमी मुळी एवढी एवढी. एक कंद काढू का? काय मुळी आहे? ही मुळी पा याला किती अजून पण खालून फुटा येऊ राहिला सर. हे हा मग त्याचं भरलेलं नाही अजून, त्याच्याहून ताकद भरलेली नाही ना. म्हणजे ज्याला पांढरी मुळी आहे खालून बरं पेटेल असेल, डायरेक्ट माती कमी आणि मुळी जादा आहे. बरोबर आहे की नाही? ओके. जसा चंद्र दिसतो तसं दिसतंय. काय क्वालिटी बघा ना तुम्ही. हो आमच्या ऑफिसमध्ये फुलं येतात बरं का, तिथे आता तिच्याकडून येतात ना माळ्याकडून, बरोबर. त्या फुलांना धक्का लावला का त्या पाकळ्याला पाकळ्या अशा खळून जाते ते डायरेक्ट. हात लावा का नाही लावा असं भीती वाटते. या अशा केल्या ना हा? हे बघ, हे बघ. असं एक फुल. हो म्हणजे याला ही पांढरी मुळी जबरदस्त बघा खाली म्हणून वर माल चांगला आहे. हे बघा किती सुंदर आहे बघा. नाही याच्या पाकळ्या बघा. फुल लय भारी ते. हं, हे बघा, हे बघा. असं जर केलं ना, असं जर केलं ना, पाकळ्याकडून जातो. संपला विषय. हे बघ, हे बघ, हार्वेस्टिंगलाच पाकळ्या गळतात फुलांच्या. हे बघ. एक नंबर आहे. हां पण वैदिकचं वापरलं का ते म्हणते नाही हे प्लास्टिक जग काय आणि पाकळ्या गळती नाही. म्हणजे पाकळ्या नाही गळायला लोक शंका येते, गळणं नाही येत. हे फुटवे केमिकल वाल्याला भेटत नाही. आणि किती कळे आहे याला, काय भरमसाठी येड लागला सर कळे सगळे. हां आमचे शेजारचे शेतकरी. अच्छा शेतकरी, तुम्ही पण शेतकरी? माझ्या नेट हाऊस आहे. बर त्याच्यामध्ये काय करता? मी काकडी लावतो. काकडी लावता तुम्ही. अच्छा किती गुंठे आहे ती? 25 गुंठे. किती काकडी निघते बा, किती टन निघते? ती साधारण 30 टनापर्यंत. 30 टन आपण जाते तुमच्या. अच्छा खर्च किती, उत्पन्न किती? आता ती सीडचं बियाणं जास्त नाही, सीडचा खर्च जादा आहे. मग तुम्ही काकडी किती रुपयाची विकता एका सीझनला? 3-1 लाखापर्यंत. 3 लाखापर्यंत. तुम्हाला गंमत वाटेल, आमचे शेतकरी सिजनेबल करतात तरी 5-1 लाख रुपये सहज कमावतात 20 गुंठ्यामध्ये. तर तुम्हाला म्हणजे मी हे सांगेल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोगराई, कीड आणि तण या तिघांवर बिलकुल खर्च करायचा नाही, करायचाच नाही. शून्य खर्च आहे. फक्त बेसल डोसवर खर्च करायचा आणि उत्पन्न करायचं. वावरातलं तणी घासासारखं राहायचं पहिले. हां आता हे तुरळक दिसते इकडं मुळे. बघा किती कमी झालं पाहतो. आता एवढा दिवस पाऊस व्हायला बघायचं किती तण व्हायला पाहिजे बघा ना तुम्ही. आता हे तुमच्या समोर उत्तर आहे ना. पण दाट नाही, तुरळक आहे. आमच्या तंत्रज्ञानाचं एक सगळ्यात मोठी गंभीर समस्या काय आहे? केमिकल मिक्स चालत नाही बिलकुल. सगळ्यात ते महत्त्वाचं. वापरायचं आणि हे वापरायचं वापरू नका. 100% याच्यावर वापरा. म्हणून 10 गुंठे करा तुम्ही. आता हे किती क्षेत्रातली सोयाबीन काढली? एवढं 15 गुंठे क्षेत्रात हे सगळं ती पट्टी आणि ही पट्टी. अच्छा काहीतरी सांगत होती तुम्ही मागची. 1.5 पोते झालं ना एवढ्या. किती आनंद झाला. बरं त्या उपनेरवाल्यांनी किती नेलं तुम्हाला किती ठेवलं? काही राहिलंच नाही. काही राहिलंच नाही. संततधार चाललेल्या पावसामुळे ना ते सोयाबीन पेरायला लेट झालं आणि लेट पेरलं. ते पाऊस चालल्यामुळे तणनाशक मारलं, ते गवत मेलं नाही. गवत आणि सोयाबीन सगळं सारखंच झालं. तणनाशक मारून सुद्धा एवढं गवत आहे. म्हणजे तुम्ही गावतो जास्त प्रेम करता पिकाचं. तसंच म्हणावं लागेल. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा ते तर भूस केवढं पडलंय दिसतोय तुला आणि आवाज केवढा करीत होती. गायच्या माझ्या असं करत 10 पोती झाली असते. 2 तर उपनेर पेकवायचे पाहिजे. थोडक्यात हे एक प्रकारे मस्करीची ना शेतीची. काय वाटतं? मस्करीची. हा आता समजा 15 गुंठ्यामध्ये काही जरी नाही म्हटलं तरी एक 4-5 पोती तर व्हायला पाहिजे होतं. हो आहे की नाही? म्हणजे थोडक्यात काय झालंय माहिती का? ज्या अर्थी तुमचं तण एवढं जोरदार आलेलं आहे त्या अर्थी मातीत दोष नाही. मातीत दोष नाही. जर मातीत दोष असं तण बी नाही यायला पाहिजे. म्हणजे काहीच येत नाही म्हणल्यावर मग मातीत दोष आहे. पण तण येतंय पण पीक येत नाही म्हणल्यावर थोडं चुकीच्या दिशेने काम होते. हो दिशा चुकती. दिशा चुकलीच ना. लेट पेराय झाली. ते तर आहेच. पण ह्या तणाला ताकद देणारी दिशा आहे तुमच्याकडे. मग तणाला ताकद कोण देतं? रसायन. तुम्ही याला युरिया असेल, DAP असेल किंवा बाकीचे खतं असतील, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, तणनाशक असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पिकाला थांबवणाऱ्या गोष्टी, पिकांना थकवणाऱ्या गोष्टी, तुम्ही पिकाला ताकद देणाऱ्या गोष्टी वापरल्या पाहिजे. तुम्ही जर समजा ह्या पिकांना याला जर तुम्ही आपलं जे वैदिकचं आपण शक्ती सम्राट मिराकल आहे ना, ज्या लोकांनी यावर्षी वापरलंय त्यांचं भर पावसामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न निघाले. तुम्ही तुमचं उसाचं ॲव्हरेज काय आहे? आता कुठे लोकल तरी सरासरी किती येतो तुमच्याकडे? अंदाज येतो ना माणसाला किती येतो ॲव्हरेज? 50-60 फार लय ताकद. लय ताकद. आता माझा आहे ना एकरी मला 60 टन जायलाच पाहिजे. अच्छा म्हणजे 1.5चं ॲव्हरेज. हो. याने 2चं ॲव्हरेज घेतलं होतं माहिती आहे तुम्हाला? घेतला हा ऊस होता ना. बरोबर ना? हा.
मग तुम्ही पण 2चा ॲव्हरेज घेऊ शकता ना. मग वरच्या तिथं जमीन याच्यापेक्षा चांगली का? मग तर 2.5चं मिळेल मग तुम्हाला. जर जमीन भारी असेल ना हम्म. तर 2.5चं मिळेल. पूर्ण काळी जमीन आहे. हो, आणि खर्च तुम्ही केमिकलवर करते नाही का? नाही हेच खत युरिया हेच पोटॅश. म्हणतो केमिकल हा. ते त्याच्यावर तुम्ही खर्च करताय, मग त्याला पैसे नाही लागते का? हा मग काय फुकट काय मामा आहे का? मला सांगायचं की त्याला पण खर्च आहे. हम्म. पण तोच खर्च जर आपण इकडे वैदिकवर केला, म्हणजे ह्या नाही त्यांनी जी पद्धत वापरली त्याच्यावर आता ते 3 वर्षापासून याच्यावर करतात. म्हणजे ऊस बी केला, कलिंगड बी केलं, नंतर सोयाबीन बी केलं, कांदा बी केला, आता परत ही दोन्ही पिकं पण आहे. तर मग एवढ्या पावसात ते पिकलंय म्हणल्यावर तुमच्या शेजारीचे ना आता इथे तुम्ही 1.5 पोत्यावर आली हं? आणि इथं तुमचं तण जोमात आहे, पीक कोमात आहे. बरोबर आहे की नाही? आणि तिकडे त्यांचं तण कोमात आहे आणि पीक जोमात आहे. तर जे सूत्र आहे, जे आवश्यक आहे ते दिलं पाहिजे. मग ते तुम्ही एकदा प्रयोग करून बघा, एखाद्या एकरवर किंवा 10 गुंठ्यावर. काही नाही दादा. नक्की.